तुम्ही किती वेळ आम्हाला बोलायला देता हे ते नाही म्हणत आहे. चर्चेला एकूण किती वेळ असतो? बरोबर आहे. चर्चेला एकूण 1 तास 50 मिनिटं हा आपण चर्चेला उपलब्ध करून दिलेला आहे. कशाच्या आधारावरती? माननीय सभापतींनी त्यावेळेस सभागृहाच्या निर्णय आणि त्यावेळेस घोषित पण केलेला आहे. दाखवा कशावरती. कालचा आणि आजचा मिळून या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. सभापतींचे अधिकार आम्हाला नाही माहिती काय? असं नाहीये ना. आम्ही ऐकतो याचा अर्थ असा नाही ना की कशाही चेपायचे आम्हाला. माननीय परब साहेब, याच्यामध्ये चर्चेचे दोन्ही दिवसांकरिता एकूण उपलब्ध वेळ आहे ही 5 तास 20 मिनिटं आपण करून दिलेली आहे. बरोबर आहे. त्याच्यामधलं 17 डिसेंबर 2024 रोजी करिता आपण 1 तास 50 मिनिटं दिलेत. त्याच्यानंतरही माननीय सभापती महोदयांनी मगाशी जाहीर केलेलं आहे की आपण ऐका तर त्याच्यामध्ये आपण पुढे असं पण जाहीर केलेलं आहे, आपण उशिरा आलात की आपलं कामकाज नियमित झाल्यानंतर आपण परत चर्चेला सुरुवात करणार आहोत. माझा साधा प्रश्न आहे की कशाच्या आधारावरती? पुस्तकातला नियम सांगा मला. कुठल्या पुस्तकात हा नियम आहे की राज्यपालाच्या चर्चेवरती इतकाच वेळ बोलता येतं? रूल क्रमांक 62, सभापतींना त्यांना योग्य वाटेल तर विधान परिषदेचे मत आजमावून भाषणांसाठीची कालमर्यादा ही उद्विग्न येईल, ठरवता येईल. मग मत आजमावलं का? हो, मग आपल्या सगळ्यांच्या मताने घेतलेले गटनेत्याच्या बैठकीमध्ये ठरलं साहेब. मत घेतलेलं नाहीये साहेब, आपण गटनेत्याच्या बैठकीमध्ये ठरवलं. सभापतींना विचारा साहेब, माझी आपल्याला विनंती आहे, आपण जे गट मीटिंगमध्ये ठरवता काय चाललंय? अरे एवढं सिनियर माणूस याच्यामध्ये काल आपण सगळ्यांनी ठरवलेला आहे त्या दिनक्रमाच्या हिशोबाने आपण चाललोय. सिनियर लोक बोलतायत, मग आम्ही त्यांना 10 मिनिटाच्या नंतर आपण बेल वाजवण्याची पद्धत आहे साहेब. नाही असं नाही आहे ना. तुम्ही त्याला 10 मिनिटं 5 मिनिटं 1 मिनिट 2 मिनिट काय चाललंय? नाही, पण ही बिलावरची चर्चा नाही ना. आपल्याला बाकीचं पण कामकाज रेटून न्यायचंय. आपल्याला बाकीचं पण कामकाज न्यायचंय. घ्यायला पाहिजे की किती तास चर्चा चालवायची ते ही तुम्ही घेतली का? गटनेत्यांच्या बैठकीत तुम्ही सांगितलं का? गटनेत्यांच्या बैठकीत सांगितलं का? या संदर्भातली चर्चा सुरू करताना सन्माननीय सभापती महोदयांनी या संदर्भातली काल घोषणा केलेली आहे की आज आपण चर्चा पूर्ण करू आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर त्याला सरकार पक्षाकडनं उत्तर दिलं जाईल. काल सन्माननीय सभापतींनी या बाबतीत स्पष्ट केले. तरी सुद्धा परब साहेब आपण सभागृहामध्ये मगाशी असं ठरलं, सन्माननीय भाई जगताप साहेब बोलले तेव्हा ऐका ना, ऐका अरे ऐकून घ्या ना. मगाशी भाई जगताप बोलले त्यावेळी असं ठरलं की 11:45 हाऊस अर्जन झाल्यानंतर सन्मान्य सभापती साहेब, मी 12 मिनिटं बोललोय. आपण रेकॉर्डवर बघा, करायची आणि बघा रेकॉर्डवर द्यायचा. हे सभापतीची चर्चा करून ठरवायचं मगाशी नक्की झालेलं आहे. सभापती महोदय, या सगळ्या घोळामध्ये 12 मिनिटं गेले. माननीय परब साहेब, या संदर्भातली काल घोषणा झाली. आपण काल काही बोलला नाहीत आणि आज आपण बोलताय. मला आश्चर्य वाटतं. आपण सिनियर आहात. काल या संदर्भातली चर्चा झाली सभागृहात. काल याच्या संदर्भातली हा विषय काल सुरू झाला. त्याच्यामुळे काल मर्यादा आपणच ठरवलेली आहे. आपण गटनेता म्हणून सगळ्यांना वेळ दिलेले आहेत. आता या चर्चेला आपण 11:45 पर्यंतची वेळ दिली होती. मी आता पुढचं कामकाज हे नियमित 12 वाजता सुरू होणार आहे. तिथपर्यंत मी सभागृह तहकूब करेन.